अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी विरोधकांनी विधानसभेत विरोधक पार्थ पवारांवरून आक्रमक झाले। तर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान अजित पवारांनी सगळं खापर हे अधिकाऱ्यांवर फोडलं। अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून व्यवहार रोखायला पाहिजे होता असं अजित पवार म्हणाले। पाहूयात। खुलेआम सोडतायत, ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा। जमीन माफिया जे तयार झालेले आहे, शासनाच्या तिजोरीवर डाका टाकणारी व्यवस्थेला आपण आळा टाकण्यासाठी पुढच्या काळात तुमचं काय पाऊल राहील? पुण्यातल्या सरकारी जमीन गैरव्यवहारावरून वडेट्टीवार आणि पटोले विधानसभेत आक्रमक झालेत। अजित पवार यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये मुलाच्या कंपनीच्या जमीन घोटाळ्याचं खापर अधिकाऱ्यांवर फोडलं। अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं। अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता। मुंडवा प्रकरण काय केलं, काय झालं? 1% वाल्याला आतमध्ये, 99% वाले बाहेर। काहीच दोष नाही त्यांचा, नाही आहे, बिलकुल दोष नाही, अधिकाऱ्यांचाच दोष आहे। कोणीतरी सांगितलं अधिकाऱ्यांचाच दोष आहे, बरोबर आहे, कारण अधिकाऱ्यांनी ही घेतलेली जमीन ज्या कंपनीनं घेतली अमेरिया, ती कंपनी उद्या ती जमीन अधिकाऱ्यांना देणार होती गिफ्ट डीड करून, म्हणून अधिकाऱ्यांचा दोष आहे, घेणाऱ्यांचा दोष नाही आहे। खुलेआम सोडतायत, ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा। खाओ, उसको मगर छोड़ूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा। अशी भूमिका आहे का सरकारची? मी कडू औषध द्यायला निघालेलो आहे उपाध्यक्ष साहेब, की आपल्या राज्यामध्ये जे काही भ्रष्टाचाराचे प्रमुख जमिनीवरचे जे घोटाळे, म्हणजे जमीन माफिया जे तयार झालेले आहेत, मध्ये गायरान, इनाम, महारवतन व सरकारी जमिनीचा गैरवापर, 1 रुपयाच्या लीजवर घेऊन एखादी संस्था दाखवायची आणि मग तिथं काही नाही ती जमीन परस्पर विकून टाकायची। शासनाची चोरी करणारा, शासनाच्या तिजोरीवर डाका टाकणारी व्यवस्थेला आपण आळा टाकण्यासाठी पुढच्या काळात तुमचं काय पाऊल राहील? पार्थ अजित पवारांच्या अमेडिया कंपनीने मूळच्या महारवतनाच्या सरकारी जमिनीची खरेदी केली आणि कायदाच धाब्यावर बसवला। त्यातही कंपनीचा 1% भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला, पण 99% शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हाच दाखल झालेला नाही। जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानींवर गुन्हा दाखल करून अटक झाली आहे। तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर निलंबनाची कारवाई झाली आहे। दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही निलंबित करण्यात आलं आणि अटकही झाली। म्हणजेच अजित पवार अधिकाऱ्यांना जबाबदार धरताय, त्यानुसार सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालेलीच आहे। त्यांचं पार्थ पवार काही कुकलं बाळ नाही आणि त्यांनी जी केली आहे ती चूक नाहीये, हे फ्रॉड आहे। त्यांनी एकदा नाही, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स बदलून, म्हणजे पहिलं सप्लिमेंटल LLP बनवलं, रेझोल्युशन पास केलं, खोटा LOI घेतला, त्यानंतर एज्युडिकेशन केलं, सेल डीड केलं आणि त्याच्यानंतर पोझेशन पर्यंत जर या व्यक्तीने हे सगळं केलंय, ही काही छोटी मोठी चूक नाही, हे फ्रॉड आहे। आणि तो पूर्ण मोठा झालेला मुलगा आहे तुमचा, तर याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही। त्यांना मुलाची चूक दिसत नसेल तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा। मला असं वाटतं अधिकारावर प्रेशर कोणी आणलं असेल, मग त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं पाहिजे। कोणताही अधिकारी एवढी हिम्मत करत नाही या महाराष्ट्रातला, तरी उगाच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये। कोर्टानेच परवा विचारलेलं आहे, पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही? इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की पार्थ पवार याच्यात आरोपी असावा, पण आता कोर्टानेच, उच्च न्यायालयाने म्हटलेलं की याच्यात पार्थ पवार आरोपी का नाही। आणि अजितदादा जे म्हणतात अधिकाऱ्यांनी, अरे तहसीलदार रँकचा अधिकारी येतो, त्याचा जीव काय? कोणीतरी सांगितलं म्हणूनच त्याच्या हाताने करून घेतलेलं आहे ते। विरोधक अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत आहे त्या सगळ्या मुद्द्याला। घेरण्यामध्ये काय अर्थच नाही ना, जे काय कायदेशीर प्रमाणे जे काय व्हायचं ते कायदेशीर प्रमाणे होईलच। अजितदादांचं म्हणणं की अधिकाऱ्यांची चूक आहे, अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही। एक प्रकारे अधिकाऱ्यांवरती अजित पवारांनी सगळं प्रकरण ढकललंय। ठीक आहे, त्यांनी बोललं, त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, परंतु जे काय चौकशी जे निर्णय होईल। जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकारी जमिनीचा व्यवहार तर झालाच, पण 21 कोटींची स्टॅम्प ड्युटीही बुडवली। त्यामुळे दंडासह 42 कोटींची नोटीस अमेडिया कंपनीला पाठवली आहे। मात्र अमेडिया कंपनीने स्टॅम्प ड्युटी भरण्यासही नकार दिला। आता महसूल विभागाच्या विकास खारगे समितीच्या अहवालाची वाट पाहिली जाते।
आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.